नमस्कार, सी न्यूज स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता निवडणुकीचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झालेला दिसतोय. सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे. महायुती होणार की नाही, दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार की नाही, हे सगळ्या सुरू आहेत. पण दुसऱ्या बाजूला या विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या इच्छुकांनी पहिल्या दिवसापासूनच अर्ज आपण घेतलेले बघतो. गेले 2 दिवस मोठ्या प्रमाणात इच्छुक अर्ज घेत आहेत. आपल्या सांगली जिल्ह्यातल्या 8ही मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात अर्ज घेऊन गेलेले इच्छुक आहेत ते पाहायला मिळतंय. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे एकही अर्ज या निवडणुकीमध्ये दाखल झालेला दिसत नाही. म्हणजे 27 तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे आणि तरीसुद्धा म्हणजे आतापर्यंत पाठीमागं जर बघितलं आपण, मागचा इतिहास जर काढला तर काही जण पहिल्या दिवशीच अर्ज दाखल करत होते. मात्र यावेळी गेल्या 2 दिवसात अर्ज एकही दाखल झाला नाही आणि पितृपक्ष पंधरवड्यामुळं येत्या 24 तारखेपर्यंत पण अर्ज दाखल होणार नाहीत अशी चर्चा आहे. आणि आजचा आपला चर्चेचा हाच विषय आहे की हा जो पितृपक्ष पंधरवडा आहे आणि यामध्ये अर्ज दाखल केला जात नाही, तो अशुभ मानला जातोय. खरं तर आपल्या महाराष्ट्र शासनानं म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आपलं आयुष्य घालवलं, यामध्ये हुतात्म्य पत्करलं आणि हा जो अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी लढा दिला त्यात त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं आणि त्यांनी त्यानंतर पुन्हा सरकारनं कायदा केला, अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा. आणि हा कायदा करणारे जे राज्यकर्ते आहेत तेच अंधश्रद्धा आपल्याला बाळगत असताना किंवा अंधश्रद्धा वाढवत असताना दिसत आहेत. आणि हाच आजचा आपला चर्चेचा विषय आहे की राजकारण्यामुळं अंधश्रद्धा वाढत आहे का. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अनिसचे डॉक्टर प्रदीप पाटील, दुसरे आपले वक्ते आहेत चंद्रकांत शिंदे आणि तिसरे वक्ते आहेत माजी नगरसेविका ज्योती आदाटे. सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर साहेब, आपला खरं तर फुले शाहू आंबेडकर म्हणून नाव घेतलं जातं, महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण. आणि तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये ही सगळी जी अंधश्रद्धा वाढते असं दिसत नाही का? हो, बरोबर आहे. खरं तर पितृ पंधरवडा जो पाळला जातो तो पितरांसाठी पाळला जातो आणि पित्र जी आपली आहेत म्हणजे 6 पिढ्यांची एकूण जी पित्र असतात त्या पितरांच्या संदर्भात ही सगळी मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्रानं या पद्धतीची मांडणी जास्त केलेली आहे आणि हा एक रिवाज म्हणून तो पाळला पण जातो. पितृ पंधरवड्यामध्ये पितरांनी साधारणपणे स्वर्गामध्ये राहून आपल्या मागे असलेल्या लेकरांचं भलं व्हावं याच्यासाठी मागे असलेल्या लेकरांनी त्यांची पूजा करणं हा भाग पितृ पक्षामध्ये येतो. खरं तर अशी गोष्ट आहे की म्हणजे या बाबतीत महात्मा फुले आणि गाडगे महाराजांनी खूप छान विवेचन केलेलं आहे. त्यांनी त्या काळामध्ये असं मांडलं होतं की जर पित्र या पद्धतीनं तुमचं जर भलं करत असतील तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा पित्र जातील निघून आपल्या इथून आणि त्यांची पूजा आपण करू तेव्हा प्रत्येक गोष्ट नीट व्हावी म्हणून इतर कुठलीही गोष्ट न करता बसून राहून तुम्ही ते केलं तरी सुद्धा तुमच्या हातात येऊन मिळेल. म्हणजे त्यांना तुम्ही जर प्रसन्न केलं तर. पण असं काही घडत नाही आणि हे त्या काळी फुल्यांनी आणि गाडगे महाराजांनी लक्षात आणून दिलेलं होतं. आज आपल्याला असं दिसतंय की पितृ पंधरवडा किंवा पितृपक्ष जो आहे त्याचा रेफरन्स पुन्हा एकदा उकरून काढला जातोय असं माझं मत आहे. म्हणजे तो खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वी फारसा लक्षात न आलेला असा ट्रेंड आहे. परंतु आता मात्र हे नवीन का आणलेलं आहे पुढे ते आणि तेही राजकारणात का आणलेलं आहे याच्या मागे कोण आहे हा खरं तर एक मोठा संशोधनाचा विषय ठरावा. आज ते निर्माण होण्याचं कारण कदाचित हे असू शकतं की राजकारण हे गेल्या तुम्ही जर 10-15 वर्षात पाहिलं तर हे खूप अस्थिर बनत चाललेलं आहे. ते पूर्वीही होतच पण आता ते फारच अस्थिर बनलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने किंवा अशा काही धार्मिक विधींच्या सहाय्याने जर आपली खुर्ची टिकून राहिली तर ती आपल्याला हवीच आहे. याच्यासाठी आता पितरांना सुद्धा त्यांनी सोडायचं नाही असं ठरवलेलं आहे. म्हणजे राजकारणाने पितरांनाही सोडणार नाही असं आता ठरवलेलं दिसतंय. म्हणजे किती गंभीर हा प्रकार आहे आपल्या लक्षात येईल. म्हणजे सध्या सुरू आहे ते आहे पण पाठीमागची जी
ज्या पिढीतली जी पित्र आहेत आपण मानतो हो. तर त्यांना सुद्धा या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे दिसतंय. हो. शिंदे सर, तुम्ही सांगा की हा जो पितृपक्ष पंधरवडा मानला जातो आपल्याकडं, तर तो सगळ्या स्तरामध्ये आहे का कसं, म्हणजे ठराविक वर्गामध्ये याचं जे म्हणजे लोकांना हे केलं जातं, म्हणजे एक नातेवाईकातला किंवा त्यांच्या ह्याच्यातला बोलवून जेवण वगैरे घातलं जातं, ही जी कन्सेप्ट अशी आहे ती सगळ्या ह्याच्यात आहे का फक्त ठराविक लोकांच्या मध्ये आहे? कसं आहे? कसं आहे, मुहूर्त पाहणं किंवा पितृ पंधरवडा हा जो प्रकार आहे तो प्रामुख्याने हिंदू धर्मातच पाहायला मिळतो. हिंदू धर्म सोडला तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये मुहूर्त पाहणे ही संकल्पनाच मुळात नाहीये. बरोबर. आणि जैन आणि बौद्ध धर्मीय जे लोक आहेत ते बरेच वर्ष म्हणजे त्यांचं निर्मिती पण याच देशात झाली आणि हिंदू धर्माच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्यावर त्यांचा थोडासा परिणाम नक्कीच झालेला आहे आणि त्यामुळे तेही हे कल्पना बाळगतात. म्हणजे पितृपक्षामध्ये शुभ कार्य करायचं नाही किंवा मुहूर्त पाहिल्याशिवाय कोणताही काम शुभ कार्य करायचं नाही. पण मूळ कल्पना ही हिंदू धर्मातली आहे. हिंदू धर्मामध्ये ही कल्पना जर त्यामध्ये काही तथ्य असतं तर सर्व धर्मियांमध्ये ही कल्पना आली असते आणि सर्वांनाच हा नियम लागू झाला असता. हिंदू धर्मामध्ये असं एकही काम नाही आहे की जे मुहूर्त पाहिल्याशिवाय केलं जात नाही. मग लग्न कार्य असो, हिंदू धर्मीयांचे 99% लग्न ही मुहूर्त पाहूनच होतात. पण अशी मुहूर्त पाहून झालेली लग्न कितपत यशस्वी होतात हा विचार करण्याचा एक महत्वाची गोष्ट आहे. कोणतंही शुभ कार्य असेल तर हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला महत्व आहे. प्रवास असू दे, इमारत बांधकाम असू दे, रस्ते बांधकाम असू दे, इतकंच नव्हे तर शासकीय स्तरावर सुद्धा जर एखादं काम असेल म्हणजे बांधकामात असेल किंवा आणखीन धरण बांधण्याबद्दल असेल तर तिथं मुहूर्त पाहिला जातो. पण ही मुहूर्त पाहणे ही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या आजपर्यंत कधीही सिद्ध झालेली नाहीये. मुहूर्त पाहून जर सगळ्या गोष्टी यशस्वी होत असतील, तडीच जात असतील तर मग त्याच्यासारखा सोपा उपाय काहीच नाहीये. बरोबर. तथापि असं झालेलं नाही. प्रवासाला निघताना मुहूर्त पाहूनच प्रवासाला जातात लोक, तरी सुद्धा अपघात होतातच. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 99% हिंदू यांचे लग्न जे आहे ते मुहूर्त पाहूनच होतात. पण यातली किती लग्न यशस्वी होतात आणि शेवटपर्यंत तडीच जातात. लग्नानंतर काहीच महिन्यामध्ये घटस्फोटासारखी गोष्टींना तोंड द्यावं लागतं. नवरा बायकोंच्या मध्ये पटत नाही. मग ह्या मुहूर्त पाहण्यामाग उद्देश काय हेच मुळात लक्षात येत नाही. या संदर्भात मी तुम्हाला मी जवळून अनुभवलेली एक गोष्ट सांगू इच्छितो. 10-1 वर्षापूर्वी मी आता शासकीय सेवेत असल्यामुळे राजकारणात सक्रिय भाग घेऊ शकत नव्हतो. पण माझे एक मित्र निवडणुकीला उभे होते आणि मी त्यातला कायदेशीर थोडासा अभ्यास असल्यामुळं तो अर्ज भरायला त्यांनी मला आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासोबत फॉर्म भरायला गेलो. निवडणूक केंद्रावर तिथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो. मी त्यांचा फॉर्म भरून दिला आणि त्यांना सही करण्यासाठी पेन दिला. तथापि ते सहीच करत ना. मी त्यांना म्हटलं, अरे का सही का नाही करत, करा ना सही. तर त्यांनी घड्याळाकडे बघितलं आणि म्हटलं, नाही, मला ज्योतिषाने सांगितलं की या वेळेवरच मला फॉर्म भरायचा आहे, या वेळेलाच मी सही केली तरच मला यश आहे, अन्यथा यश येणार नाही. मी थोडा पहिल्यापासूनच नास्तिक म्हणा किंवा असं रॅशनलिस्ट असल्यामुळे या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. पण त्या मित्राला त्या ठिकाणी आग्रह करणं मला शक्य नव्हतं. त्याच वेळेला मी असंही बघितलं की आणखीन 9 लोक तिथे आले होते फॉर्म भरायला. तेही लोक फॉर्म भरून तयार होते पण सही करायला कोणी तयार नव्हतं. आणि ती जी ठराविक वेळ होती मुहूर्ताची, ती वेळ आल्या आल्या पटपट पटपट सगळ्यांनी सह्या केल्या आणि एकच गोंगाट उडाला आणि ते फॉर्म सबमिट करायला ते लोक पुढे गेले. या गोष्टीबद्दल मला तुम्हाला असं सांगायचं की यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या आणि निवडणुकीचे निकाल लागले, माझ्यासमोर ज्या 10 लोकांनी मुहूर्त पाहून फॉर्म भरले होते ते 10च्या 10 निवडणुकीमध्ये अगदी पराभूत झाले. म्हणजे मग अशा पद्धतीने मुहूर्त पाहून अर्ज भरण्यामध्ये काय उद्देश आहे यांचा हे मला समजून येत नाही. बरोबर आहे. तुम्ही आता सांगितलं की हे मुहूर्त पाहिला जातो किंवा पत्रिका पाहून सुद्धा जी लग्न ठरतात ती सुद्धा मोडली जातात किंवा या सगळ्या कुठले कार्यक्रम असतील. आपण जर बघितलं तर याला काही अपवाद पण आहेत. किर्लोस्करांनी अमावस्या दिवशी कारखान्याची मुहूर्त मेढ रवलेली होती. म्हणजे अमावस्या हा अशुभ मानला जातो आपल्याकडं, तरी सुद्धा त्यांनी ते सुरुवात केली होती. असे काही आहेत पण ते फार अपवाद कमी आहेत. मात्र अंधश्रद्धा बाळगणारेच जास्त असलेले पाहायला मिळतात. ज्योतिताई, तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय होता, नगरसेवक पदावर होता, तुम्हाला राजकारण्यांचा जवळून अनुभव आहे. तर तुमचे ह्या अंधश्रद्धेबाबतचे राजकारण्याचे अनुभव काय आहेत? मी गेली 15 वर्ष नगरसेविका होते. मी स्वतः कधीच कुठल्याही
गोष्टीत पत्रिका बघणे किंवा मुहूर्त बघणे ह्या गोष्टी कधीही केलेल्या नाहीत. पण राजकारण्यांचा जवळून अनुभव घेत असताना मला फार वाईट वाटतं की हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणवलं जातं. ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्य वेचलं, अंधश्रद्धेचा कायदा व्हावा आणि हुतात्म्य पत्करलं, अशा या महाराष्ट्रात सुद्धा बरेचसे राजकारणी हे पुढारी मंडळी, कारण तेच पुढारी आपल्याला दिसून येतात या निवडणुकीसाठी. आणि ते केवळ मुहूर्त बघावा, आता शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे सही करण्यासाठी सुद्धा ती वेळ स्पेसिफिक बघितली जाते. आणि ह्या राजकारणामध्ये 3 वेळा मी जे निवडून आले, कुठलाही मुहूर्त न बघता आणि माझ्या अपोजला मुहूर्त बघून निवडणूक अर्ज भरणारे, वेळ बघून अर्ज भरणारे पडलेले आहेत. मग ह्यामध्ये आपण काय समजायचं? म्हणजे ही केवढी मोठी अंधश्रद्धा आहे आणि ह्याला किती आपण खतपाणी घालायचं? या महाराष्ट्रानंच कायदा केला आणि या महाराष्ट्रातले हे पुढारी मंडळी या मुहूर्ताच्या नादाला लागलेले, हे टोटली अवैज्ञानिक आहे. आणि आमचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आव्हान आहे की जे अगदी मुहूर्त बघून आणि वेळ बघून निवडून येऊन दाखवावं. म्हणजे आता एखादा मुहूर्त बघून निवडून आला ते अपवाद म्हणता येईल, पण केवळ मुहूर्त बघूनच तो निवडून येतो हे म्हणणं रास्त होणार नाही. बरोबर आहे. पण तुम्ही आता गेल्या 15 वर्षाचं सांगितलं, असा काय अनुभव किंवा किस्सा आहे का? त्या व्यक्तीचं नाव नका सांगू, पण असे काय अट्टाहास बाबा मुहूर्तासाठी धरला किंवा तिने मुहूर्त नाही म्हणून कार्यक्रम पुढे ढकलला किंवा टाळला, असे प्रकार झालेले आहेत का? किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय होतं तिथं? अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींच्या अप्रोच कधी जाऊ शकत नाही कुठल्याही बाबतीत. पण काही वेळा राजकारणी कुठलाही उद्घाटन करायचं असेल किंवा काही शुभारंभ करायचा असेल तर ते बघितलं जातं आणि हे आम्ही निक्षून सांगितलेले आहेत. हे आम्हाला ह्या गोष्टी पटत नाहीत आणि ज्या गोष्टी आम्हाला पटत नाही तिथे आम्ही सहभागच घेत नाही, असे आम्हाला अनुभव आलेले. बरोबर सर, तुम्हाला मी आता असा एक पुढचा प्रश्न विचारतो की हा काय राजकारण्यांचा डाव आहे का की यामध्ये अशीच जनता आपली राहावी? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एखादी यात्रा असेल, यात्रेमध्ये ते हे जे राजकीय मंडळी आहेत, पदावर असले, मंत्री पदावर असलेली, ती यात्रेत सहभागी होतात. ते त्यांचं जे प्रतीक असतं ते म्हणजे डोक्या काय असेल ते भंडारा असेल, लिपित असेल किंवा जे काही त्या देवाचं असेल ते लावणं, त्यांच्या सहभागी होणं यात्रेत, मिरवणुकीत म्हणा, असं हे हेतुपूर्वक ते करतात का त्यांना माहित असून? हो, अगदी हेतुपूर्वक करतात. म्हणजे बरेच नगरसेवक, आमदार आणि खासदार हे याच पद्धतीनं वागतात. अगदी अलीकडे जर सांगायची गोष्ट जर झाली तर काही नेत्यांनी किंवा ज्यांना नेता व्हायचा आहे अशा लोकांनी काही धार्मिक सहली घडवून आणल्या. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मला व्यक्तिशः अनुभव आला होता की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या धार्मिक सहली त्यांनी अरेंज केल्या आणि त्याच्यासाठी अफाट पैसा खर्चही केला. बरोबर. आता हे जाणीवपूर्वक पसरवणं झालं. खरं तर समाजामध्ये तुम्ही लोकांना अशा ठिकाणी नेऊन, कारण मला माहितीये की अशी लोक जी गेली त्या धार्मिक सहलीना, त्यांच्यातले कित्येक त्या ठिकाणी गेल्यानंतर अपघात झाले आणि ते आमच्याकडे आले आणि अपघात होऊन म्हणजे त्या ठिकाणी ते गेले त्या दर्शनाला आणि त्या ठिकाणी काहीतरी शुभ घडेल म्हणून ते गेले, परंतु ते हातामध्ये आपला स्वतःचा हात घेऊन आले. ही जी घटना घडते अशा पद्धतीनं हे जनतेच्या जीवाशी खेळणं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आणि या जेव्हा केंद्रीय निवडणूक जेव्हा झाली तेव्हा लोकसभेची, त्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा आम्ही सर्व ज्योतिषांना हे आव्हान दिलेलं होतं की तुम्ही अचूकपणे हे सांगा की कुठला खासदार कुठे निवडून येणार आहे. आणि त्या संदर्भातलं एक सर्वेक्षण सुद्धा आम्ही केलं आणि आम्ही प्रत्येक ज्योतिषाचं हे टिपण करून ठेवलेलं होतं की कुणी काय भविष्य वर्तवलेलं आहे. आणि आम्हाला त्याचा संपूर्ण डाटा जेव्हा आम्ही काढला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की जवळपास 77 ते 80% भविष्य चुकलेली आहेत. आणि ज्या पद्धतीने कुठलं सरकार येईल या बाबतीत सुद्धा ज्योतिषांचंच एकमत नव्हतं आणि प्रत्येक ज्योतिषी वेगवेगळे भविष्य वर्तवत होता. तिसरी गोष्ट अशी आहे की राजकारणी याला खत पाणी का घालतायत, तर अर्थात उघड आहे की लोकांनी प्रश्न विचारू नयेत, लोकांनी आंधळच राहावं, आपण म्हणू त्याप्रमाणे त्यांनी ते ऐकावं. आणि याचं अत्यंत चांगलं हत्यार म्हणजे धर्मश्रद्धा आहेत. या धर्मश्रद्धांचा गैरवापर करण्यासाठी म्हणून राजकारणी हे असे जेव्हा काही मुद्दे येतात तेव्हा त्याचा समाजामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि लोक आंधळेपणाने ते स्वीकारतात. आणि तिथं मग हे मुहूर्त आणि या सगळ्याच्या संकल्पना आहेत या तिथे येतात. म्हणजे मी स्वतः
माझ्या दवाखान्याचं चौकट जी आहे ती अमावस्याला उभी केली. हा, हा. अमावस्याला उभी केली तेव्हा लोक असं म्हणाले की तुमचा दवाखाना चालेल की नाही. तर गेली 25 वर्ष मी अत्यंत उत्तम व्यवसाय करतो आहे. बरोबर. परंतु त्या ठिकाणी उभं करण्यासाठी आलेले जे कोणी गौंडी वगैरे होते हा. त्या गौंड्यांनी मात्र त्याला हात लावायला नकार दिलेला होता. हा, ते असं म्हणाले की अहो हे आम्हाला सुद्धा काहीतरी हे होईल. एवढी प्रचंड भीती तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांनी पोचवून ठेवलेली आहे. हा, हा. आणि चौथी गोष्ट अशी आहे की पितृपक्ष म्हणजे काय असतं. तर पितृपक्ष म्हणजे कर्णाची एक गोष्ट सांगितली जाते. म्हणजे कर्ण जेव्हा स्वर्गलोकी गेला तेव्हा त्याला मग कोणीच पित्र नाही आहेत असं लक्षात आलं. तेव्हा त्याला देवानी मुभा दिली की तू पृथ्वीवर जा आणि त्याप्रमाणे तू तुझ्या कोणी असलेले जे पूर्वीचे तुझे अँसेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी तू काही पूजा विधी कर. आणि त्यावरून ती पितृ पक्ष हा सुरू झालेला होता. बरं. आता जेव्हा सर्व पित्री अमावस्याच्या वेळी त्याचा अंत होतो या पितृ पंधरवड्याचा, भाद्रपदात ते सुरू होतं. बरं. पण जेव्हा हे अंत होतो त्या काळापर्यंत तुम्ही ते भरायचं नाही असं जरी ठरवलं तरी त्याचा अर्थ असा होतो की सर्व काही अशुभ घडतं. हा, जर सर्व काही अशुभ घडत असेल तर आता चीनचे पंतप्रधान आलेले आहेत आपल्या देशामध्ये. त्यानंतर आपले सुद्धा पंतप्रधान गेलेले बरोबर होते. आहे. त्यांनी काही निर्णय तिथं घेतलेले आहेत. तर यांचं काय होणार हा मोठा प्रश्न नाहीये का. बरोबर. म्हणजे ज्या राजकारण्याने हे म्हणजे ही सवय किंवा ही खोड आणली समाजामध्ये तिथं त्यांनी हे जर केलं असेल तर त्याचं काय करायचं. एक मुद्दा असा आहे की या काळामध्ये ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे नैसर्गिकपणे किंवा अपघाताने ज्या घडायच्या त्या घडणारच आहेत. त्यामुळे मुहूर्त म्हणा किंवा या पद्धतीच्या रूढी म्हणा या रूढीप्रमाणे आपण गेलं तर त्या गोष्टी घडतील अशा जे काही अंधश्रद्धा समाज बाळगतो त्याला निश्चितपणे राजकारणी जबाबदार आहेत. आणि राजकारण्यांनी ते रुजवलेलं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्या पुढे जाऊन मला म्हणायचं की काही राजकारणी तर फारच अंधश्रद्धा आहेत. म्हणजे त्यांना हे मान्यच नाहीये की अशी काही गोष्ट नसते. आणि ते सुद्धा त्या समाजाचाच ते भाग आहेत. आणि असं जर असेल तर ते जर पाळत असतील तर त्यात विशेष आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. म्हणजे आपण जर बघितले राजकारणी हे यातले अनेक राजकारणी फार म्हणजे अंधश्रद्धा बाळगणारे आहेत. आपण एका बाजूला भाजपला जातीयवादी पक्ष असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये कट्टरता म्हणजे आपण धर्माची कट्टरता म्हणेल त्या कट्टरतेच्या नावाखाली मग काही अंधश्रद्धा वाढतात का काय असा प्रश्न येतो. त्याविरुद्ध सुद्धा अनिसनं आवाज उठवलेला आहे. दुसरं शिंदे सर मला असं सांगा की तुम्ही आता शासकीय सेवेमध्ये आहात. काही शासकीय कार्यालयातून त्या डिपार्टमेंटमध्ये एकत्रित असं एखाद्या मूर्तीची पूजा करणं असेल किंवा फोटो लावणं असेल असे प्रकार चालतात तिथं. म्हणजे हे शासकीय कार्यालयात खाजगी ठिकाणी ठीक आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे पण सामूहिकरित्या शासकीय कार्यालयातून असं होतंय का नाही. हे तर म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्याला दिसून येईल की तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलात तर तिथं कुठल्या ना कुठल्या तरी देवाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे अगदी त्याला कलेक्टर कार्यालय सुद्धा अपवाद उरणार नाही. परंतु आता शासनाने या संदर्भात एक GR काढला आणि शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही देवाची पूजा करू नये कारण आपला धर्म आपला जो देश आहे तो निधर्मी आहे. आणि म्हणून आता शासनाने जो सर्क्युलर काढलेला आहे त्यानुसार हे आता बंद झालेलं आहे. तथापि अजूनही काही ठिकाणी तुम्हाला दिसेलच की जिथं विरोध होत नाही तिथं हा प्रकार चालूच आहे. आता आपला हा आजचा जो महत्वाचा विषय आहे तो मुहूर्त पाहून अर्ज भरणे या विषयावर मला आपल्याला थोडक्यात आणखी असं सांगायचं आहे की सर्व वेळ ही सारखीच असते. जर अशुभ वेळ असेल आणि जर फॉर्म भरल्यानंतर निवडून येणार नसेल किंवा अशुभ वेळेत काही घटना केल्यानंतर त्याचा परिणाम जर चांगले होणार नसेल तर मला सांगा आपल्या संपूर्ण जगभरामध्ये मिनिटाला हजारो विमानांची उड्डाणं होत असतात. पितृपंधरवड्यामध्ये ही विमानाची उड्डाणं थांबली का हो? नाही. बरोबर. आणि म्हणून काय ऍक्सिडेंट झाले किंवा अपघात झाले पितृपंधरवड्यात असं कुठं घडलेलं आहे का. नाही. बरोबर. म्हणजेच मुळातच हा प्रश्न हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने मगाशी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे हे राजकीय लोकांनी म्हणजे धर्माचं पुढे नाव केलं की प्रश्न विचारला जात नाही. आंधळ्यापणाने त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि म्हणूनच हे धार्मिक राजकीय लोकांनीच हा याचा प्रचार केलेला आहे आणि हे पुढे वाढवलेला आहे. म्हणूनच आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आता असं एक आवाहन करू इच्छितोय की ह्या पितृ पंधरवड्यामध्ये जे कोण उमेदवार अर्ज भरतील आणि अंधश्रद्धेला दूर करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा आम्ही जाहीरपणे सत्कार करू असं ह्या आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सांगू इच्छितो. चांगला उपक्रम आहे तुमचा. खरं तर असा हा जो तुम्ही डिसिजन घेताय किंवा निर्णय घेताय यामधून कुठेतरी लोकांच्या पर्यंत हा मेसेज जाईल की बाबा हे चुकीचं आहे. पितृपंधरवडा म्हणून तुम्ही अशुभ मानून यामध्ये कुठल्याच कालावधी मगाशी तुम्ही विमानाचं उदाहरण दिलं म्हणजे खरोखर ह्या गोष्टी आपण
टाळायला पाहिजेत. आणि मुळात आपल्याकडं माणूस सुशिक्षित झाला, शिकला की तो म्हणजे अंधश्रद्धा बाळगत नाही असा समज आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा समाज हा अंधश्रद्धाळू होता, अशिक्षित होता. आता अलीकडं आपण बघतो की ती अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. मंदिरं वाढतायत, मठ वाढतायत, महाराज वाढतायत. डॉक्टर साहेब, आता जर आपण बघितलं तर गेल्या ह्या निवडणूक काळामध्ये महाराज असतील किंवा ज्योतिषी असतील यांच्याकडे जे उमेदवार आहेत त्यांचं जाण्याचं प्रमाण वाढतं. आता ते आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही, पण बरेच जण जातात त्यांच्याकडं. अनेक महाराज सल्लागार आहेत. हे कसं काय, म्हणजे ते कसं विश्वास ठेवतात आणि हे कसं त्यांचं हे सुरू असतं? सर्वसाधारणपणे गेल्या सर्व निवडणुकांच्या अनुभवातनं आपल्याला असं दिसून येतं की सामान्य पातळीवर म्हणजे गोरगरीब जे असतील किंवा कष्टकरी मंडळी जी असतील त्या पातळीवर हे राजकारणी देवाचा भंडारा घेऊन जातात आणि देवाचा भंडारा झोपडपट्ट्यातनं ते फिरवतात. बरं. आणि त्या ठिकाणी हात मार म्हणतात आणि मग देवीचा धाक दाखवून मत मलाच देणार तू असं त्यांच्याकडनं वधवून घेतात. हा जो प्रकार आहे हा घृणास्पद प्रकार आहे. म्हणजे हे सामान्य लोकांना खरं तर अगोदर त्यांची श्रद्धा ही भयभीत झालेली असते आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे भय घालणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मग मध्यमवर्गीयांच्या मध्ये सर्वसाधारणपणे मुहूर्तावर आणि या पद्धतीच्या ज्या आता रूढी परंपरा आहे त्या पाळण्यावर हा जास्त भर दिला जातो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पूजा आणि विधी सुद्धा केले जातात. म्हणजे नारायण नागबळी हा विधी जो आहे, या नागबळीचं स्तोम गेल्या 3 वर्षापूर्वी एवढं वाढलेलं होतं की राजकारण्यांनी त्याच्यावर धुमाधार अशी बरसात केलेली होती आणि नाशिकच्या परिसरामध्ये त्याचे जे पूजा विधी होत होते ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत होते. म्हणजे राजकारणी तिथे नसेल तरच नवल अशी परिस्थिती होती. आता एकीकडे हे असं घडतंय म्हणजे ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अंधश्रद्धांना खतपाणी ते घालतायत. दुसरीकडं पुजारी वर्ग आणि पुरोहित वर्ग जो आहे आणि हा जो ज्योतिषी वर्ग आहे, ह्या तिघांनी मिळून या समाजाला वेठीस धरलेला आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे राजकारण्यांना सुद्धा त्यांनी वेठीस धरलेला आहे याच्यात काही शंका वाटायचं कारण नाही, कारण ते राजकारण्यांना सुद्धा धाक दाखवू शकतात. म्हणजे ज्या अर्थी ते मुहूर्त ते काढून देतात तेव्हा त्यांच्या तालावर राजकारणी नसतात. म्हणजे ते नसतात, समाज तर त्या बाबतीत हे करतच असतो. पण राजकारणी जो जबाबदार एक नेता आहे आणि समाजासमोर एक आदर्श आहे असं समाजाला वाटत असतं, त्यांनी असं केलं तर निश्चितपणे ह्या पुजारी आणि या महाराजांच्या याच्यावर तो विश्वास ठेवला जातो. म्हणजे काही किस्से असेही घडलेले आहेत की राजकारण्यांनी जेव्हा या ज्योतिषांकडे जाऊन काही विधी वगैरे करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तेव्हा त्यांनी ते विधी पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यासाठी करोडो रुपये खर्चही केलेले आहेत आणि ते निवडून नाही आले तर त्याच राजकारण्यांनी त्या ज्योतिषाला बोलवून त्याची हजेरी घेऊन किंवा त्याला धमकी देऊन तू आम्हाला खोटं सांगितलंस किंवा काहीतरी सांगितलंस असंही झालेलं आहे. म्हणजे हे जे काही घडलेलं आहे हे सगळं काही आंधळ्यांचा दरबार म्हणतो आपण, तशा पद्धतीनं हा प्रकार चाललेला आहे. मुद्दा असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती या राजकारण्यांना आम्ही आवाहन का करू इच्छितो, त्याचं कारण असं आहे की जर त्यांनी पुढे होऊन जर पितृ पंधरवड्यामध्ये जर अर्ज भरला, म्हणजे आता तो 1-2-3 दिवसामध्येच त्यांना तो भरावा लागेल, त्यांनी जर तो भरला तर समाजापर्यंत हा संदेश जाईल की तुम्ही अत्यंत एक जबाबदार कृत्य करत आहात, समाज सुधारण्याचं पुढचं पाऊल टाकत आहात आणि त्याचबरोबर लोकांच्या मनातली ह्या पितृविषयीची जी भीती आहे ती भीती दूर तुम्ही करायला मदत करत आहात. आणि दुसरी गोष्ट अशी वाटते आम्हाला की जर राजकारण्याने हे पाऊल उचललं किंवा कुठल्याही राजकारण्याने जर असं केलं तर आम्हाला असं वाटतं की जर त्यांनी स्वतःहून हे पाऊल उचललेलं आहे असं समाजाला दिसून आलं तर त्याच्याविषयीचे अंधश्रद्धा ज्या समाजामध्ये पसरलेल्या आहेत त्या पसरलेल्या अंधश्रद्धांना कुठेतरी पायबंद घालण्यासाठी शासकीय स्वरूपामध्ये किंवा शासनाच्या रूपामध्ये आता ही मंडळी कार्यरत होत आहेत असं दिसून येईल. खरं तर कायदा होण्याच्या संदर्भात आम्हाला हे दिसून आलेलं होतं की सर्वच पक्षांनी त्याला मदत करायला हवी होती, परंतु तसं ते घडलं नाही. तर कायदा होण्याच्या संदर्भात जर एवढी मारामार झाली असेल आणि त्यामध्ये दाभोळकरांची हत्या करण्यात आली असेल त्या सर्व कारणांवरून, तर समाजापर्यंत राजकारण्यांनीच हा संदेश पोहोचवलेला नाही. काय मेसेज जाणार? ज्यांनी कायदा केला तेच जर अंमलबजावणी करत नसतील राजकारणी, बरोबर, तर बाकी जनता काय हे घेणार? मगाशी तुम्ही उदाहरणं सांगितली की आतापर्यंत मतदानासाठी बाबा जेवण खाणं पार्ट्या देणं इथंपर्यंत ठीक होतं, आता धार्मिक सली व्हायला लागलेत आणि मग
पैसे देताना सुद्धा ते एखादा भंडारा असेल, तुम्ही शपथ घेतली जाते, म्हणजे धाक दाखवला जातो राजकारण्याकडून. हो. हे भयानक स्थिती आज सुद्धा आपल्या 21व्या शतकात, म्हणजे विज्ञान युग आपलं मानलं जातं, सगळं कम्प्युटर युग किंवा संगणकाचं युग आलेलं आहे. आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. ज्योतिताई, तुम्ही सांगा की हे जे राजकारणातलं प्रमाण आहे हे अंधश्रद्धा बाळगण्याचं किती टक्के आहे? किती टक्के लोक हे सगळे अंधश्रद्धाला खतपाणी घालतात किंवा स्वतः अंधश्रद्धा मानतात? जवळजवळ 90-95% तर हे राजकारणी लोक आहेतच. कारण त्याच्याशिवाय त्यांचं राजकारण होऊच शकत नाही. कारण लोकांना भावनिक करणं, त्यांना भयभीत करणं हा एक प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेल जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं त्याच्यावर त्यांचा मताचा जोगवा धरला जातो. आमच्यासारखे असे काही ठराविक जण असतील पुरोगामी विचारसरणीचे, जे सरळ सरळ कामाच्या आधारावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करत असतो. पण काही जण आता तुम्ही डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे भंडारा उचलणे, दर्ग्यात जाणे, मंदिरात जाणे, आनाभाका करणे आणि ते दारू मटण पार्ट्या हे तर चालूच. ह्याच्या जोरावर निवडणुका लढवणं हे आता अगदी कॉमन झालेलं आहे. आणि हे वाईट प्रथा आहे. आणि हे ह्याच्यामुळे काय झालं, पूर्ण पिढी बर्बाद व्हायला लागली. तरुण पिढी ह्याच्यामध्ये पूर्णपणे बर्बाद होत आहे. आणि राजकारण्यांचा आदर्श काय म्हणून घ्यायचा असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. जर राजकारणी लोकच हे जर अशा पद्धतीने करत असतील, ते निश्चितच काहीतरी खरं आहे की काय असं कुठंतरी प्रश्न तरुण पिढीला वाटू लागले. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ते करतायत आणि स्वतः सुद्धा ते एक दबावापोटी अंधश्रद्धा बाळगत आहेत. डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही सांगितलं की जे ह्या पितृ पंधरवड्यात जे अर्ज भरतील त्याचा आम्ही जाहीर सत्कार करू. त्याशिवाय आणखी काय करता येईल? ही जी अंधश्रद्धा कमी करण्यासाठी काय करता येईल? खरं तर मला असं वाटतं की राजकारण्यांचं प्रबोधन करणं हा एक आमच्या धोरणाचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे राजकारण्यांचं प्रबोधन आम्ही वेगळ्या मार्गाने करतच असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही आमच्या कार्यक्रमांना राजकारण्यांना बोलवतो, तेव्हा आम्ही स्टेजवर चमत्कार करून त्यांचं उद्घाटन करायला त्यांना सांगतो, तेव्हा त्यांना सुद्धा ते माहिती नसतं. त्याचबरोबर आम्ही त्यांना हेही सांगतो की लोकशाही व्यवस्था ही आपल्या देशामध्ये जी आहे ती लोकशाही व्यवस्था ही धर्ममुक्त आहे. आणि धर्ममुक्त जर असेल तर धर्माच्या अंगाने येणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा या सर्वसाधारणपणे आपण का पाळू नये याच्याविषयी त्यांना आम्ही सतत हे सांगत राहतो की तुम्ही सेक्युलर व्यवस्थेचे तुम्ही पाईक आहात, तर तुम्ही ते पाळणं आणि तुम्ही आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. परंतु हा झाला प्रबोधनाचा भाग. प्रत्यक्ष कृती पातळीवर काय घडतं, फार कमी नेते असे आहेत, म्हणजे कोणीच नाही असं मी म्हणत नाही, फार कमी नेते असे आहेत की जे या राजकारणामध्ये अंधश्रद्धा वापराच्या विरोधात आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत की जे निश्चितपणे बाकी त्यांचं काही असेल इमेज, परंतु अंधश्रद्धाच्या बाबतीत मात्र ते कठोर आणि विरोधी अशी भूमिका घेतात. मला त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी तसं वेळोवेळी आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते घेतलेलं आहे. परंतु त्यांचा आदर्श तो का ठेवला जात नाही, तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा असे काही राजकारणी अंधश्रद्धांच्या विरोधात जातात तेव्हा त्यांचं चारित्र्य हनन हे मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या बाजूने केलं जातं. आणि जी अंधश्रद्धा राजकारणी मंडळी आहेत ती त्यांचं चारित्र्य हनन ते करायला सुरुवात करतात. म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा हा जो ट्रेंड आहे की अशा पद्धतीनं जर समजा तो विरोध करतोय, समाजातल्या या प्रचलित रूढींना, ज्या शोषक आहेत, अन्याय करणार आहेत अशा रूढींना विरोध करतोय, तर अशा राजकारण्यांचं बस्तान बसू द्यायचं नाही, बदनाम करायचं, अशा पद्धतीने सुद्धा खेळी केली जाते. म्हणजे आम्ही आता हे उघडपणे मी सांगू इच्छितो की दाभोळकरांचं जी काही हत्या झाली त्या हत्या संदर्भात समाजामध्ये विविध प्रवाद पसरवण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या दाभोळकरांची हत्या या अमुक एका पक्षानेच केलेली आहे, किंवा दाभोळकरांची हत्या ही काही जणांनी इथपर्यंत मजल मारली की त्यांच्यातल्याच काही लोकांनी केलेली आहे. म्हणजे हे जे काही पसरवण्यात येत आहे समाजामध्ये आणि मुद्दामून पसरवण्यात येतं, तर त्या बाबतीतली भूमिका राजकारणी काय घेतात किंवा राजकारणी त्या बाबतीत उघडपणे सत्य का समोर आणत नाहीयेत. म्हणजे या बाबतीतली आमची भूमिका अशी असते की दाभोळकरांची हत्या ही सनातनी वृत्तीनेच केलेली आहे असं आम्ही ठामपणे सांगत आहोत. आणि आम्ही शासनाच्या ते निदर्शनच पण आणून
देत बरोबर, आहोत. हा. पण मग त्यांना कुठला मुहूर्त सापडत नाही अजून की ह्या वृत्तीनं शोधून काढून त्या समोर आणण्यासाठी. म्हणजे अशा वेळी त्यांना कुठली पूजा विधी किंवा कुठला हा. पंधरवडा आठवत नाही, त्याचा उपयोग त्याचा उपयोग करता येत नाही. त्यांनी हा. खरं तर जाऊन बसावं ना त्या हा. पितृपंधरवडा सांगणाऱ्या लोकांकडे, ज्योतिषाकडे, हा. महाराजांकडे जाऊन बसावं आणि त्यांना विचारावं, जे प्लॅनचेटच्या संदर्भात झालं हा. की असं काही नाहीये हे त्यांनाही माहिती असतं. बरं. मग एकीकडे असे जे कोणी असतात ते लबाडी करत असतात आणि ते धादांत लोकांना खोटं सांगत असतात. मला वाटतं की या बाबतीत राजकारण्यांनी खरोखर गंभीर भूमिका घेणं आवश्यक आहे. जर ती भूमिका घेणार नसतील तर या देशातली लोकशाही कधीच सशक्त होणार नाही बरोबर. असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की खरं तर आपला देश जे चालवतात, जे राजकर्ते आहेत, त्यांची ही जबाबदारी आहे की अंधश्रद्धा मुक्त म्हणजे समाज बनवणं. आणि आपण जर ही जे निवडणूक म्हणजे निवडणूक ही महत्वाची असते लोकशाहीतली, आणि निवडून जाणारे जर राजकर्तेच अशा अंधश्रद्धा बाळगायला लागले आणि तेच जर मग त्यांच्याकडनं अपेक्षा काय करायची असा प्रश्न आहे. खरं तर लोकांच्या मध्ये बदल होतोय, हा हळूहळू होतोय, तो काही फास्ट होत नाही. लोकांना हे लक्षात येत आहे आणि खरं तर एक दिवस हा नक्की बदल घडेल. अंधश्रद्धा ही एक दिवस संपून जाईल आणि अशा आपण करूया. आणि आज या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि इथंच थांबू. पाहत राहा सी न्यूज, चांगल्यासाठी बेधडक.